हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देवच डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, कोण करू शकतं? ओके, माझं ग्रॅज्युएशन झालंय, मला जमेल का? माझं 12th झालंय, मला जमेल का? माझं इंजिनिअरिंग झालंय, मला जमेल का? नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे, मला जमेल का? सो आज आपण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, जर म्हणजे काहीच माहीत नाही आहे, ओके, एकदम ग्राउंड म्हणजे एकदम स्क्रॅचपासून सांगतो की तुम्हाला आपण एक सिम्पल सांगतो. आपण कधी शॉपला गेलो, डीमार्टला गेलो, कुठं पण आपण एक शॉपला गेलो, एक साधा आपण एक बल्ब घेतो. आपण डायरेक्टली तो इलेक्ट्रॉनिक आहे म्हणून आपण डायरेक्टली घेतो का? तो तर नाही घेत. आपण काय करतो, त्याला आधी टेस्ट करतो. ओके, दॅट इज अ टेस्टिंग. ओके, दॅट इज अ टेस्टिंग. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय की सॉफ्टवेअर म्हणजे काय की आपण यूज करतो, फोनपे यूज करतो, गुगल पे यूज करतो, हॉटेल वगैरे बुकिंग करायचं असेल तर आपण काही ॲप्लिकेशन यूज करतो, गोवा बिबो वगैरे तिकीट बुकिंग करायचं असेल, आपल्याला काही कॉलिंग करायचं असेल, ओके, जे काय करायचं असेल दॅट इज अ सॉफ्टवेअर. ओके, म्हणजे सॉफ्टवेअर. आणि आपण बघितलं आता सॉफ्टवेअर म्हणजे काय. ओके, हे झालं सॉफ्टवेअर. आणि टेस्टिंग म्हणजे काय, आपण बल्बचं एक्झाम्पल घेतलं ते. आता बघूयात की आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, जे सॉफ्टवेअर आहे आणि जर तुमची रिक्वायरमेंट आहे किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ, 2+2 किती 4. 2+2 किती आले पाहिजे 4. मग काय एक्सपेक्टेड काय आहे 2+2 4. ॲक्च्युअल काय आहे 2+2 4. ॲक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मॅच झालं म्हणजे हे झालं तुमचं सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके, कुठलंही सॉफ्टवेअर ॲज एक्सपेक्टेड जर चालत असेल तर ते झालं तुमचा जो काही रिझल्ट आहे तो जर एक्सपेक्टेड असेल तर तो झालं तुमचं सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता हे आपण बघूयात की कोण करू शकतं, ह्याच्यामध्ये कोडिंग इन्व्हॉल्व आहे का नाही ते पण बघूयात आपण. ओके, सो सॉफ्टवेअर टेस्टिंग हे कुणी पण करू शकतं, बट ग्रॅज्युएशन पाहिजे. कारण जर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग जर व्यवस्थित येत असेल आणि तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुमचं एक बघितलं जातं की तुमचं ग्रॅज्युएशन आहे की नाही. कुठंतरी एक डिप्लोमा, ग्रॅज्युएशन हे करून घ्या आणि त्यानंतरच मग ह्या सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्ही लर्न करू शकता. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्हाला म्हणजे जर कुणी पण करू शकतं. आणि अजून एक न्यूज आहे की सॉफ्टवेअर टेस्टिंग फ्युचरमध्ये राहणार नाही, मार्केटमधून जाणार आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगला डिमांड नाही आहे, ऑटोमेशन टेस्टिंग आलं आहे, आता खूप काही AI वगैरे आलं, असं काही नाही आहे. अशा अफवा आहेत त्या 10, 15, 20 वर्षापासून चालू आहेत की सॉफ्टवेअर टेस्टिंग मार्केटमधून जाणार आहे. ओके, STLC हा पार्ट मानला आहे SDLCचा. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, जेव्हा सॉफ्टवेअर बनेल तेव्हा टेस्टिंगची गरज लागेल. जसं सॉफ्टवेअर बनेल तसं ते टेस्टिंग म्हणजे तसं टेस्टिंग ते होणार आहे. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग कुठेही जाणार नाही. सो तुमचा डिप्लोमा झाला, तुमचा डिग्री झाला, तुमचा नॉन IT बॅकग्राऊंड झालं, ओके, स्टार्टिंग मॅन्युअल टेस्टिंग जर करायचं असेल तर कोडिंगची काहीही गरज लागत नाही. ओके, कोडिंगची गरज लागत नाही. फक्त तुम्हाला टेस्टिंगचं माइंडसेट पाहिजे. ओके, नॉर्मल टेस्टिंग. आता तुम्हाला मी बल्बचं एक्झाम्पल सांगितलं म्हणून एकदम हे झालं. दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की ट्रॅफिक सिग्नलमध्ये एक जरी चूक झाली तर म्हणजे तिथं किती भयंकर म्हणजे ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो. ओके, सो तसे पण आपल्याला म्हणजे ट्रॅफिक सिग्नलचा जो तुम्ही सिनारिओ घेतला तर तो खूप जास्त सिनारिओ होतील की जेव्हा ही ग्रीन लाईट लागेल तेव्हा ही रेड लागली पाहिजे. ओके, त्यानंतर सेकंड हे सगळे मॅच झाले पाहिजे. लेफ्ट राईट हे ते सगळे सिग्नल, हे टोटल हे जे सिनारिओ आहेत ना, हे ज्या टेस्ट केसेस असतात त्या तुम्हाला सगळ्या म्हणजे जे तुमचं थिंकिंग आहे ना ते टेस्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही ते बघितलं पाहिजे. ओके, अशा ज्या लोकांचं थिंकिंग हे टेस्टिंगच्या म्हणजे जे ॲज युजल नॉर्मलवालं नाही की हा बल्ब चालतोय का नाही हे नाही, पण तो बल्ब चालतोय तर मग तो कसा चालतोय, किती दिवस चालतो, आणि बल्ब जर पडला तर तो फुटेल का. ओके, तो बल्बचा क्वालिटी कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याला किती वॅट लागेल, किती म्हणजे कसं लागेल, काय सापला लागेल, चालू बंद केला तर तो हे होईल का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे सगळे सिनारिओ हे तुम्हाला टेस्टिंगमध्ये आले पाहिजे. ओके, असे जे सिनारिओ ज्यांच्याकडे आहेत, असे जे त्यांच्याकडे थिंकिंग आहे ते सगळे सॉफ्टवेअर टेस्टिंग करू शकता. ओके, त्यानंतर आहे की जर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचं असेल तर तुम्हाला कुठला तरी एखादा कोर्स करावा लागेल. मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही IT जर IT कॉम्प्युटर बॅकग्राऊंड असेल तरी पण तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जाऊ शकता. तुमचं नॉन IT बॅकग्राऊंड असेल, तुमचं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल कुठलंही बॅकग्राऊंड असेल, तुमचं BSc असेल, तुमचा डिप्लोमा असेल,
कुणीही ह्या फील्डमध्ये येऊ शकता. सॉफ्टवेअर टेस्टिंग इझी आहे, कुणी पण करू शकता, पण एवढं पण इझी नाही की तुम्ही फक्त रीड केलं आणि तुम्हाला आलं. ओके, जर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही कुठला तरी एखादा कोर्स करू शकता. त्या कोर्समधून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल की ह्यांनी सॉफ्टवेअर टेस्टिंग केलेलं आहे आणि 1-2 प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग लर्न होईल. ओके, आय थिंक नक्कीच तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगबद्दलचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय आणि कोण करू शकतं आणि कसं करू शकतं. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग करायची आहे की नाही. ओके, नक्कीच मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंग माहीत नाही त्यांच्यासोबतही शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.